नमस्कार. 2 जूनला गुरुदेव बृहस्पती 5 महिन्यांसाठी त्यांच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत प्रवेश करतायत. आज आपण या भ्रमणाच्या परिणामांबद्दल गुरुजींशी बोलणार आहोत. आपल्या कुंडलीच्या पहिल्या घरात 1 हा अंक असेल तर आपण मेष लग्नाचे व्यक्ती आहात आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. गुरुजी, उच्चीचे गुरु जेव्हा मेष लग्नाच्या सुखस्थानात म्हणजे 4थ्या स्थानात भ्रमण करतात तेव्हा त्याचे काय फलित आहे? मेष लग्नाच्या चतुर्थ स्थानावरनं गुरूंचं भ्रमण सुरू होत आहे 1 तारखेपासून. आता चतुर्थ स्थान हे अनेक गोष्टींचं कारक आहे. विशेषतः त्याला सुखस्थान पण म्हटलं जातं. म्हणजे सुख किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं सुख, म्हणजे मातृसुख, वास्तुसुख, जमिनीचं सुख, किंवा जमीन जुमला, नवीन बांधकामं, वाहन, आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते माध्यमिक शिक्षण जे घेत असतील विद्यार्थी त्यांच्या दृष्टीने हे स्थान त्याचं कारकत्व, या गोष्टींसाठी हे स्थानाचं कारकत्व आहे. आणि ज्या वेळेला गुरु त्या स्थानावरनं भ्रमण करतात, आणि मेष लग्नासाठी गुरु हे भाग्येश, त्याचबरोबर व्ययेश आहेत. मग भाग्येश व्ययेश जेव्हा सुखस्थानावरनं भ्रमण करतो तेव्हा त्या गोष्टींचा भाग्योदय होतो. म्हणजे मातृस्थानाचा मातृ आहे, पण काही ठिकाणी जर आधीच्या याच्यामधनं चतुर्थ स्थानाच्या व्ययातनं गुरूंचं आधीचे भ्रमण होतं, त्यावेळेला जर एखाद्या जातकाची, मेष लग्नाच्या जातकाची आईची तब्येत जर थोडीशी नरम गरम असेल किंवा थोडीशी म्हणजे क्रिटिकल पोझिशन जरी असली तरी ती 1 जून नंतरच त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि त्यांना आराम पडेल, अशी परिस्थिती आहे. जमीन जुमला तुम्ही ठरवून ठेवलेला आहे, पण तुमचा त्याच्यात पाहायला जायचा, खरेदीचा किंवा त्याच्या संदर्भात तुमचा काही सौदा झालेला असेल, पण खरेदी न होण्याचा जो योग असेल तर त्या योगामध्ये अनुकूलता येऊन, आणि तो योग या गुरूंच्या भ्रमणामुळे तो साधारणतः महिना ते 15 दिवस ते महिन्याभरात त्याचे फलित होऊन जातील. आणि इतर सुखाचे सुद्धा वृद्धी होईल, अनुकूलता येईल, निर्माण होईल. माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या कालावधीमध्ये नव्या प्रकारच्या ज्ञान संपादन करण्याची संधी या कालावधीमध्ये मिळेल. वेगवेगळे गुरु त्यांना सापडतील की जे त्यांचं त्या एखाद्या विषयामध्ये जर त्यांना अडचण असेल तर त्या अडचणीच्या ह्याच्यामध्ये विशेषत्वे आत्मीयतेने मार्गदर्शन करण्याचा एक व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्यामध्ये येईल आणि त्यांच्या त्या विषयासंबंधीच्या अडचणी दूर होतील. गुरुजी, आपण बऱ्याचदा ऐकतो, म्हणजे आम्ही ऐकतो की गुरूंच्या सुद्धा दृष्टी आहेत. तर या कुठल्या दृष्टी असतात नेमक्या? गुरूंना 3 दृष्टी आहेत. गुरु ज्या स्थानावरनं भ्रमण करतात त्या स्थानावरती तर त्यांची दृष्टी असतेच. त्याही व्यतिरिक्त 3 दृष्टी आहे. म्हणजे गुरु ज्या राशीत आहेत त्या राशीपासून 5व्या राशीवरची त्यांची पूर्ण दृष्टी असते. 7व्या राशीवरती पूर्ण दृष्टी असते. 7व्या राशीवरती सगळ्याच ग्रहांची दृष्टी असते, समसप्तक दृष्टी म्हणतात. आणि गुरूंची विशेष म्हणजे 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी असते. म्हणजे ज्या राशीमध्ये ते आहेत तिथून 9व्या स्थानावरती त्यांची दृष्टी असते. तर या ठिकाणी याच्यामध्ये गुरूंची कर्क राशीतनं जेव्हा भ्रमण होईल तेव्हा त्यांची 5वी दृष्टी वृश्चिक राशीवर आहे, 7वी दृष्टी त्यांची मकर राशीवर आहे, आणि 9वी दृष्टी त्यांची 12 स्थानावर मीन राशीवर. धन्यवाद. तर गुरुजी, या 5व्या दृष्टीचा तो आपण म्हटलात की ती अष्टम स्थानावर आहे, तर यामुळे मेष लग्नाच्या जातकांना काय फरक पडेल? आता मेष लग्नाचं अष्टम स्थान वृश्चिक राशीत आहे. अष्टम स्थानाचं कारकत्व दीर्घ आयुष्य, त्याच्यानंतर वयामध्ये म्हणजे वय झाल्यानंतर त्या वयाचा त्या जातकाच्या शरीरावरती जो परिणाम होतो त्याला अष्टम स्थानावरनं जास्त महत्व आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जसं आपण 40व्या वर्षी साधारण जवळचा पाहण्यासाठी चष्मा लागतो, पण काही गुरूंच्या किंवा काही ग्रहांच्या प्रभावामुळे आणि दृष्टीमुळे ह्याच्यामध्ये काही वेळेला तो 30व्या वर्षीच
जवळचा चष्मा लागतो. काही जणांना तो 50 वर्षाचे होता तरी जवळचं दिसतंय मला, असं आपण ऐकतो. तर हा या दृष्टिगोचरीचा आणि त्या स्थानावरती त्या गुरूंच्या प्रभावाचा परिणाम येतो. आणि त्याच्या म्हणजे त्यामुळे ते व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये जर काहीतरी रिझल्ट्स जे असतात ते खूप पटापट मिळायला लागतात त्या त्या स्थानाचे. असा हा अष्टम. मग आणखीन दुसरं असं आहे की गुप्त धन. अष्टमस्थान हे गुप्त धन, गुप्त खजिना, विद्या, पूर्वजांची मालमत्ता आणि अचानक नुकसान व लाभ या गोष्टीचा आहे. तर तुमचं गुरुची ही दृष्टी जेव्हा असते तेव्हा त्या स्थानावरती, अष्टमस्थानावरती आता ती 5वी दृष्टी जेव्हा गुरूंची पडणार आहे त्यावेळेला त्यांचं म्हणजे मुद्दा आपण आधी असा घेऊ की व्यय. तर त्यावेळेला त्यांना वयोमानापासून, आता वय सगळ्यांचेच होतात वगैरे, पण ते वयोमानानुसार जर जे काही आजार जुळतात ते असतात. म्हणजे काही बाधा व्याधी निर्माण होतात शरीरामध्ये. दात कोणाचे हे व्हायला लागतात, नेत्रदृष्टी कमी होते, कोणाची गात्र गलित व्हायला लागतात. आणि विशेषतः जास्त वय झाल्यानंतर पुढचे आणखीन काही शारीरिक बाधा निर्माण होतात. तर या सगळ्यामध्ये गुरूंची ही दृष्टी आता त्यांना अनुकूलता येते. म्हणजे असलेला त्रास लक्षात येतो, त्याच्याप्रमाणे औषधोपचाराची उपलब्धता होते आणि त्यांची तो आधार जो असेल तो शिथिल होतो, तो पुन्हा डोकं वर काढत नाही. अशा पद्धतीचा औषधोपचारांची उपलब्धता त्यांना होते. गुरुजी, दशम स्थानावर म्हणजे कर्मस्थानावर गुरूंची 7वी दृष्टी आहे. आणि जे लोक म्हणजे जे मेष लग्नाचे लोक नोकरीत बदलाच्या प्रतीक्षेत आहेत किंवा नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना यश मिळेल का? दशमस्थान हे कर्मस्थान आहे. दशमस्थान हे पितृस्थान आहे. दशमस्थान कर्मस्थानामध्ये म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा जोड व्यवसाय आणि त्याचप्रमाणे त्यानुसार सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टींचं कारकत्व या स्थानाकडे आहे. आणि या स्थानामध्ये मेष लग्नाच्या याच्यात मकर रास आणि मकर रास ही गुरूंची नीचेची रास आहे. म्हणजे आपण ज्या राशीमध्ये गुरु येतात तेव्हा ते नीचेचे असतात, पण आज त्या राशीवरती गुरूंची दृष्टी येते आणि ती पूर्ण समसप्तक दृष्टी येते. आणि त्यामुळे अशा मंडळी ज्या नोकरीच्या शोधात आहे त्यांना संधी उपलब्ध होती. त्याच्यानंतर जे व्यवसाय करायचं पाहताय पण जमत नाहीये, काही लिंक लागत नाहीये किंवा सुरू केला आहे पण त्याला प्रतिसाद ग्राहकांचा नाहीये, तर अशा व्यक्तींच्या ह्याच्यामध्ये त्यांना प्रतिसाद मिळेल किंवा त्यांची जी चालना आहे ते स्टार्टिंग ज्याला म्हणतो, स्टार्टअप जो आहे तो खूप चांगला, जो शिथिल झालेला आहे, थंड बस्त्यात पडलेला आहे, तो अचानकपणे या दृष्टिगोचरीने प्रगतीमध्ये येईल. आणि रॅपिडली जेवढं मागच्या वेळेला जितका शिथिल होता त्याच्या दुपटीने तो प्रगतिकारक म्हणजे पुढे सरकेल. आणि कालपरत जितका वेळ गुरु तिथे आहे तितक्या वेळामध्ये तो अशा स्थितीत तो व्यवसाय नेईल की त्यांना परत मागे वळून पाहायची गरज पडणार नाही. धन्यवाद गुरुजी. आता 12व्या स्थानावरती सुद्धा त्यांची 9वी दृष्टी आहे. तर 12वं स्थान आहे परदेशवारी, आध्यात्मिक प्रगती किंवा अशा काही बऱ्याच गोष्टींचं स्थान आहे. पण एक मुद्द्याची गोष्ट म्हणजे तिथे शनी सुद्धा आहेत. तर शनींशी सुद्धा आपण म्हणू शकतो की त्यांचा नवपंचम योग होतो आहे. तर या सगळ्या दृष्टिगोचरीचा काय परिणाम मेष लग्नाच्या जातकांना बघायला मिळेल? कर्क राशीतलं गुरूंचं भ्रमण नवपंचम योगामध्ये शनीशी नवपंचम योग करताय आणि व्ययस्थानाशी योग करताय. मेष लग्नाचं व्ययस्थान मीन राशीचं आहे. ही स्वतःची गुरूंची रास आहे आणि या राशीवरनं जसं आपण म्हणतो की खर्च, परदेशवारी वगैरे, तर गुरूंच्या दृष्टीमध्ये शनी जी तिथे उपस्थिती आहे ते या स्थानाचं जे फलित आहे त्याला विलंब देतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही वर्षभरापासून जर प्रयत्न केलेले असतील परदेशी जाण्याचे याचे, पासपोर्ट आहे, व्हिसा मिळत नाहीये, तर अशा व्यक्तींना गुरूंची ही दृष्टी पडल्याबरोबर शनींचं थोडंसं ऊर्जिता अवस्था होईल. शनी फलित रॅपिड करते आणि त्यांना अचानक ज्याला आपण म्हणतो की व्हिसा मिळणं, तिकीट मिळणं
किंवा व्यय असल्यामुळे त्या तिकिटासाठी जो खूप खर्च येणार आहे आणि तो खूप खर्च येतोय म्हणून तुम्ही आता जात नाहीये प्रदेशात, तेव्हा तिथे लक्षात येईल त्यांच्या या गुरूंच्या भ्रमणामुळे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कॉस्ट ऑफ फेअर, परदेशात जाण्यासाठी जे विमानाचं भाडं आहे ते 1,00,000 रुपये असेल, तर ते अचानकपणे गुरूंच्या भ्रमणामुळे फायदेशीर असं होईल की ते निम्म्यावरती येईल, म्हणजे 50,000-1,000 ते त्यांच्या निश्चित स्थळाला विमान प्रवास करून पोचू शकते. गुरुजी, आपण जी काही चर्चा केली ते तसे जनरलाइज प्रेडिक्शन होते, पण काही जण असू शकतात मेष लग्नाचे जे म्हणतील की आम्हाला असे बघायला मिळत नाहीये, तर अशा लोकांसाठी आपण काही उपाय सांगाल का? म्हणजे त्यांनी पत्रिका त्यांची दाखवावी हा एक उपाय आहे, पण त्याच्या पलीकडे त्यांनी काही उपाय करावेत का? निश्चितच ह्याच्यामध्ये आहे की मेष लग्नाचा कारक ग्रह गुरु आहेत आणि ते जेव्हा चतुर्थामध्ये येत आहेत, पण ते काय आहे की कारकत्वाचं स्थान म्हणजे भाग्यस्थान, नवम स्थान, आणि या स्थानाशी या गुरूंचा षडाष्टक योग आहे. मग गोचरीचे गुरु, सुखस्थानावरती गुरु, म्हणजे इथे पोझिशन अशी होऊ शकते कदाचित की तुम्हाला इंटरव्ह्यू झाला आहे वगैरे आहे, तोंडी तुम्हाला समजलंय की आपलं सिलेक्शन झालंय, पण तुम्हाला वर्क ऑर्डर मिळत नाहीये. म्हणजे ज्याला आपण कॉन्ट्रॅक्टवाल्यांसाठी नोकरीला लागण्यासाठी त्यांना तुम्ही अपॉइंटमेंट लेटर मिळायला त्रास होतोय, नाही ते जरा HR गावाला गेलाय की अमुक आहे, तो सुट्टीवर गेलाय, मॅनेजर अजून नाहीये, अमुक, अशा क्षुल्लक कारणांच्यासाठी ते, म्हणजे जरी गुरूंचं चतुर्थावरनं भ्रमण असेल तरी ही अशी होण्याची शक्यता असते, कारण गुरु षडाष्टकात स्थानाशी, षडाष्टक योगात आहे भाग्यस्थानाशी. म्हणून अशा जातकांनी, मेष लग्नाच्या जातकांनी कायमस्वरूपी 18व्या वर्षानंतर पिवळा पुष्कराज 3.5 रतीचा गुरुवारी त्याच्यावरती प्राणप्रतिष्ठा करून आणि त्याच्यावरती अभिषेक करून गुरूंच्या 7 वस्तू, एक सोन्याचा बारीक मणी, काशाची वाटी, घोडा, चांदीच्या घोड्याचा शिक्का, पीतवस्त्र, हरभऱ्याची डाळ आणि साखर, रसमण म्हणजे वस्त्र, म्हणजे धातू, सुवर्ण धातू, वस्त्र, पात्र, रस, फल आणि श्रीफल आणि दानसांगता सिद्ध्यर्थम दक्षिणा असं प्रदान करून तो खडा संकल्पपूर्वक आपल्याजवळ तर्जनी, उजव्या हाताच्या तर्जनीत घातला, तर हे गुरुचं भ्रमण जरी षडाष्टकातलं असलं तरी त्यांना त्याचा फायदा होईल. त्या खडा घातल्याने त्या कारकत्व होईल आणि त्यांचा भाग्योदय निश्चितच होईल. जो अडलेला असेल तो पण सुधारेल आणि ते मार्गी लागतील. धन्यवाद गुरुजी, आपल्या वेळेकरता, आपल्या मार्गदर्शनाकरता. आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करा किंवा खालती कॉमेंट्समध्ये लिहा. धन्यवाद.